हॅलो मंडळी, कसे आहात सर्व? तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज माझ्या छोट्या मुलाने सांगितलं होतं, "मम्मी दम आलू बनव." पण माझ्याकडे दम आलूसाठी ते छोटे-छोटे बटाटे असतात ना, ते नव्हते. मग काय करणार? शेवटी म्हटलं नॉर्मल बटाटे घेऊनच आपण दम आलू बनवूया, बघू तरी कसे बनतात. मग रेसिपीला सुरुवात केली. तर सर्वप्रथम आहे ना, लाल मिरची आणि काजू भिजवून ठेवलं. ते भिजलं की त्याची पेस्ट आहे ना चांगली होते. मग नंतर सगळे जे आपले खडे गरम मसाले आहेत ना, ते थोडे तव्यावर भाजून घेतले आणि कढईत आहे ना 3 चमचे तेल घालून तेजपत्ता सर्वप्रथम घालायचा त्याच्यात आणि नंतर त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि ते जे थंड केलेले मसाले ना त्याची मस्त पावडर बनवून घ्यायची आणि कांदा आहे ना कच्चा नाही ठेवायचा. मी नेहमी तेच सांगत असते. कांदा छान लालसर भाजायचा आणि मग जे ती लाल मिरची, लसूण आणि काजू त्याची आहे ना मस्त पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि ती पेस्ट आहे ना मग ह्या कांद्यामध्ये ॲड करायची. तर हे बघा कांदा झालाय ना लाल, तर आता ती सर्व पेस्ट आहे ना या कांद्यामध्ये ॲड करायची आणि ना ही पेस्ट ना एकदम भाजायची म्हणजे त्याच्या ना साईडनी कडेने ना म्हणजे असं त्याचं तेल सुटायला पाहिजे पूर्ण, अशी भाजून घ्यायची. तर आणि नंतर आहे ना त्याच्यामध्ये आपण दही घ्यायचं पहिल्यांदा आणि त्याच्यात आपले जे सगळे पावडर मसाले आहेत ना, धणे पावडर आणि लाल मिरची पावडर, हळद हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं. नॉर्मल पण आपण घालू शकतो, पण मी सहसा मिक्सरलाच लावते. त्यामुळे कसं ते दही आहे दह्यामध्ये मसाले ना सगळे एकजीव होतात चांगले आणि मग ती पेस्ट पण आपण आहे ना त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायची. हे बघा अशी आणि नाही असं तेल सुटलं पाहिजे. हे बघा सुरुवात झाली आहे तेल सुटायला आणि मगाशी ते आपण खडे गरम मसाले तव्यावर भाजून त्याची पावडर केली ना, ते पण पावडर ह्याच्यामध्ये ॲड करायची. हे बघा आणि छान आहे ना त्याला एकजीव करून आहे ना भाजून घ्यायचं तेलावर आणि नंतर आपले हे नॉर्मल बटाटेच आहेत, त्याचे ना मी अर्धे-अर्धे तुकडे केलेत. छोटे बटाटे नव्हते ना माझ्याकडे. मग आहे ना त्याला तव्यावर आहे ना तेल थोडं टाकून चांगले भाजून घ्यायचं. थोडीशी ना लाल मिरची पावडर टाकायची. नॉर्मल उकडलेले बटाटे पण टाकू शकता, पण असं केल्याने ना बटाटे थोडे अजून चविष्ट लागतात. आणि मग काय ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी, मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका आणि ते जे बटाटे आपण थोडे-थोडे फ्राय केले होते ना, ते पण त्यात ॲड करा आणि ना त्याला चांगलं हलवून काढा. कारण की ना त्या मसाल्यामध्ये सगळे बटाटे असे एकजीव झाले पाहिजे. आणि नंतर ना आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे ना, तशी तुम्ही ग्रेव्ही ठेवा. पण आहे ना पाणी गरमच घ्या. कारण थंड पाण्यापेक्षा ना गरम पाणी पटकन आपल्या ग्रेव्हीमध्ये मुरून जातं. त्यामुळे ना पाणी सहसा तरी गरमच घ्या. तर हे बघा मस्तपैकी आहे ना ग्रेव्ही अशी मस्त खुलून दिसते. बघा कशी दिसते माझी ग्रेव्ही आणि आहे ना ते तेल असं साइडनी दिसलं पाहिजे. त्यामुळे माहिती पडतं, की आपली ग्रेव्ही शिजली आहे. मी असं हॉटेलची चव वगैरे असं काय म्हणणार नाही. कारण हॉटेलवाल्यांची चव ही वेगळीच असते. त्यांचे मसाले पण वेगळे असतात आणि घरची चव वेगळीच असते. त्यामुळे मी असं नाही म्हणणार, की सेम हॉटेलसारखं वगैरे. हॉटेलसारखं काही बनत नसतं. हॉटेलसारखं खायला आपल्याला हॉटेलमध्येच जावं लागतं. तर बघा अशी ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की